आदिपर्व भाग 224 खांडव दहन पर्व सुरू. वंशपायन म्हणतात की पांडवांनी धृतराष्ट्र आणि भीष्माच्या आज्ञेने खांडव प्रस्थाचा कारभार घेऊन त्यात विलक्षण सुधारणा केली आणि त्या आजूबाजूच्या राज्यात आक्रमण करून त्यांच्या अधिराज्याच्या सीमा वाढवण्यास सुरुवात केली. जिथे ते गेले त्या राज्याचा विकास त्यांनी केला आणि न्याय आणि सुव्यवस्था इतकी चांगली केली की तेथील प्रजाजन सुखी झाले. युधिष्ठिराच्या राज्यात सद्गुण, सुख आणि हित असे सगळं संतुलित प्रमाणात असल्यामुळे ते लोकांना अनुभवायला मिळत होतं. त्यांच्या राज्यात प्रथम प्रजेचं सुख, नंतर राजाचं, असा कार्याचा अग्रक्रमच होता. त्यामुळे प्रजेवर कधीही अन्याय झालाच नाही, कधीही कोणाला तक्रार करण्याची वेळ आलीच नाही. वेदाच्या अभ्यासाला त्यांच्या राज्यात प्राधान्य असायचं. त्यांच्याकडून सगळ्या लहान राज्यांना मोठ्या भावासारखं संरक्षण मिळत असे. त्यामुळे पांडवांची कीर्ती दूरवर पसरली. शांतता आणि सुव्यवस्था असल्यामुळे लोकांना स्वास्थ्यही मिळत होतं. त्यामुळे त्यांच्या राज्यात लोकांचा आध्यात्मिक विकास वृद्धिंगत होत गेला. त्याच्या 4 भावांच्या साह्यामुळे त्याचं वैभव वाढतच होतं. अनेक विद्वान ब्राह्मण अर्जुनाच्या नेतृत्वाखाली युधिष्ठिराला मदत करत होते, जसे स्वर्गात सिद्ध इंद्राला मदत करतात. लोक युधिष्ठिरावर प्रेम करत होते, कारण तो त्या योग्यतेचाच होता. तो राजा सज्जन लोकांच्या इच्छेनुसार कारभार करत होता. त्यामुळे सगळे सज्जन लोक त्याच्यावर प्रसन्नच होते. लोकांचं भलं करण्यात धन्यता मानणारा तो राजा त्याच्या राज्यात सुखाने राहत होता. त्याला कोणी शत्रू उरलेलाच नव्हता. काही दिवसानंतर दामोदर आणि अर्जुन आपल्या परिवारासह यमुना किनारी असलेल्या वनात सहलीसाठी जाण्याचं ठरवतात. तिथे रानात, नदीच्या पाण्यात ते भटकून श्रमपरिहार करण्याचा बेत करतात. युधिष्ठिराच्या परवानगीने ते सगळे निघतात. ते अशी जागा निवडतात जिथे भरपूर वनश्री आहे. त्याचप्रमाणे मोठे वाडे आहेत जिथे ते राहू शकतील. पुष्कळ खाण्यापिण्याचे पदार्थ बरोबर ते घेऊन जातात. मजा करण्याच्या उद्देशाने ते जात असतात, म्हणून ते गळ्यात फुलांच्या माळा, अंगावर रंगीबेरंगी कपडे असंच नेसून नाचत उडत मजा करत असतात. ज्याच्या त्याच्या कल्पनेनुसार ते मजा करत असतात. त्यांच्याबरोबर त्यांच्या बायका आणि इतर दासीही असतात. त्या सुंदर असतात. त्यांच्या सौंदर्यामुळे आसमंत प्रसन्नच झालेला होता. काही पाण्यात उतरतात तर काही वनात भटकत राहतात. त्यांच्या बायका सुरा पिऊन तर्र झाल्या होत्या. सर्व काही मजेत चाललेलं होतं. कोणी गाणं गाऊ लागलं तर कोणी नाचायला लागलं. कोणी एकमेकांची मस्करी करण्यात मजा समजत होते. त्यांच्यावर मद्याचा प्रभाव हळूहळू वाढत होता. मद्याच्या प्रभावामुळे ज्या निष्पाप हरकती माणसं करतात त्या तिथे होत होत्या. कोणी नुसतेच एकमेकांशी गप्पा मारण्यात समाधानी होते. त्या त्यांच्या वागण्यामुळे जो आवाज त्यांची वाद्य करीत होती त्यामुळे तेथील झाडं आणि महाल अगदी दणाणून निघत होते. सर्व काही आनंदमय आहे ह्याचा त्यामुळे साक्षात्कार होत होता. हे सगळं असं मजेत होत असताना जनार्दन आणि जिष्णू एका तेथीलच पण थोड्या लांब अशा जागी जातात. तिथे असलेल्या रत्नजडीत महागड्या बैठकांवर ते जाऊन बसतात. तिथे थोडा निवांत असतो. तिथे ते भूतकाळात होऊन गेलेल्या मजेशीर घटनांचा मागोवा घेत गप्पा मारत बसतात. असे ते गप्पा मारत असताना तिथे एक ब्राह्मण त्यांच्यापुढे येतो. साल वृक्षासारखा उंच, सोनेरी अंगकांती, त्याची दाढी हिरव्या छटा असलेली परंतु पिवळ्या रंगाची आणि बांधा त्याच्या उंचीप्रमाणे प्रमाणबद्ध होता. असा तो ब्राह्मण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. त्याचे केस अव्यवस्थित असे वाढलेले, अंगावर चिंध्या असा तो ब्राह्मण खूप तेजस्वी वाटत होता. त्याला येताना पाहून अर्जुन आणि वासुदेव दोघेही उठून उभे राहतात. आणि अशा रीतीने आदिपर्वातील खांडव दहन पर्वाचा 224वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 225 खांडव दहन पर्व पुढे चालू. वैशंपायन पुढे सांगतात की त्यांच्याजवळ आल्यावर तो ब्राह्मण त्यांना सांगतो, अहो अर्जुन आणि वासुदेव सुता, तुम्ही दोघंही या जगातील सर्वश्रेष्ठ वीर आहात हे मी जाणतो आहे. मी एक खादाड ब्राह्मण आहे. मला खूप खावं लागतं. तू वृष्णी वंशाचा आणि तू पांडव, आपण दोघे फार चांगले आहात. मला खूप खायला घाला तर बरं होईल. ते ऐकल्यावर कृष्ण आणि अर्जुन त्याला खाडे देण्यासाठी आपल्या सेवकांना बोलवण्याचा प्रयत्न करतात.
तसा तो उंचापुरा ब्राह्मण त्यांना सांगतो, अहो मी तसं अन्न खात नाही, मी अग्नी आहे, मला खाण्यासाठी जंगल पाहिजे. हे खांडववन नेहमी इंद्र सतत पाऊस पाडून इतकं ओलचिंब करतो की मी ते खाऊ शकत नाही. म्हणून तुम्ही आता असं करा की इंद्र इथे पाऊस पाडणार नाही, या जंगलात जे प्राणी राहतात त्यांच्यासकट ते मला खायचं आहे. त्यात राहणारे नाग जे तक्षकाचे आहेत त्यांना नेहमीच इंद्र संरक्षण देतो, कारण तक्षकाला त्याने समुद्र मंथनाच्या वेळी तसं आश्वासन दिलेलं होतं. म्हणून मी तुमच्याकडे आलेलो आहे, कारण फक्त तुम्हीच दोघंही ते साध्य करू शकता. तुमच्याकडे पावसाला रोखण्याची क्षमता असणारं अस्त्र आहेत, ती वापरून जर तुम्ही पाऊस थांबवला तर सहज शक्य होईल. जनमेजय उत्सुकतेने वैशंपायन ऋषींना विचारतो, पण अग्नीला ते जंगल त्यातील प्राण्यांसकट का खायचं होतं? त्यामागे तसंच काहीतरी कारण असणार. तरी ते सगळं मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. वैशंपायन सांगतायत, जसं पूर्वीच्या ऋषींनी पुराणात सांगितलेलं आहे आणि मी ऐकलं अगदी तसंच मी आत्ता तुला सांगतो. अहो राजे ऐका, आत्ता मी खांडववनाच्या आगीची कथा तुम्हाला सांगतोय. असं सांगतात की फार प्राचीन काळी एक राजा होऊन गेला. त्याचं नाव श्वेतकी असं होतं. सामर्थ्यात तो इंद्राप्रमाणेच होता. बुद्धिमत्ता, दानधर्म आणि यज्ञयाग यातही तो अव्वल होता. श्वेतकीने 5 प्रमुख यज्ञ केले आणि त्याबरोबरच इतर बरेच यज्ञसुद्धा त्यांनी केलेले होते. त्या प्रत्येक यज्ञात तो ब्राह्मणांना भरपूर दान दक्षिणा देत असे. त्याला त्या गोष्टी करण्याचं एकवेळेने व्यसनच लागलेलं होतं. त्याच्याकडे त्यासाठी खास तयार केलेलं ऋद्विकही होते. अशा रीतीने अनेक वर्ष यज्ञ करण्यामुळे त्या ऋद्विकांचे डोळे सतत अग्नीसमोर बसल्यामुळे त्यातून प्रत्येक वेळी तुपाची धार लावल्याने जो धूर निघत असे त्याच्या तापाने बिघडून गेलं. त्यामुळे त्या यज्ञाच्या कामाला ते अखेरीस कंटाळले आणि श्वेतकी राजाला सोडून गेले. राजा सदैव पैशाचं आमिष दाखवत होता आणि प्रत्येक वेळी नवनवीन ऋद्विक कामाला लावत होता. पण ते सुद्धा त्याच कारणाने वैतागून यज्ञ सोडून जात असत. असे अनेक ऋद्विक आले आणि गेले. अशा रीतीने अखेरीस तो राजा यज्ञ 100 वर्षांनी पूर्ण करतो. त्यानंतर काही काळानंतर श्वेतकी राजाला पुन्हा एक यज्ञ करण्याची इच्छा होते, परंतु त्याला तो नवीन यज्ञ करण्यासाठी कोणीही ऋद्विक मिळत नाही. तो त्याच्याकडील ब्राह्मणांना आमिष दाखवून यज्ञ करण्यास बोलवत असतो, पण त्यात त्याला फारसं यशही येत नव्हतं. त्या यज्ञाने तो फार मोठा सामर्थ्य प्राप्त करणार होता, पण ते सगळं व्यर्थच होतं. कोणीही येत नाही म्हणून शेवटी राजा रागवतो. रागाने तो त्याच्या दरबारातील ब्राह्मणांना म्हणतो, मी तुम्हाला सगळं देत असताना तुम्ही माझं एवढं काम करीत नाही, याचा अर्थ काय? मला दिसत नाही काही योग्य कारण ज्याच्यासाठी तुम्ही यज्ञ करण्यास नकार देताय. तुम्हाला मला मदत करावीच लागेल आणि जर तुम्ही मला मदत करणार नसाल तर मी दुसरे ऋद्विक बोलवीन. एवढं बोलून राजा हवालदिल झाल्यासारखा गप्प झाला. त्यांनी ब्राह्मणांना तो यज्ञ करायचा नसल्याने ते रागावल्याचं सोंग घेऊन राजाला म्हणतात, तुमचे यज्ञ 100 वर्षे चालतात, ते करणं आम्हाला शक्य नाही. आम्ही पार थकून गेलेलो आहोत, आम्हाला विश्रांतीची गरज आहे. पण जर तुम्हाला असे दीर्घकाळ चालणारे यज्ञ करायचे असतील तर त्यासाठी तुम्ही रुद्राकडे जा. तो तुम्हाला मदत जरूर करेल, कारण त्याला आमच्यासारख्या शरीराच्या मर्यादा नाहीत. ते ऐकून तो राजा आणखीनच क्रुद्ध झाला. त्यानंतर तो कैलासाला जातो आणि वैराग्य प्राप्त करून तपस्या करू लागतो. महादेवाला प्रसन्न करण्यासाठीच फक्त. इथे महादेवावर एकटक असं त्राटकात तो ध्यान करायला लागतो. अन्न पाणी सगळ्याचा त्यांनी त्याग केलेला असतो. प्रसंगी जी फळं मिळतील तेवढी खाऊन तो तपस्या त्याची चालू ठेवतो. दिवसाचे 16 तास ते कधी संपूर्ण दिवस तो ध्यानात असे. असं रुद्राला प्रसन्न करण्यासाठी एखाद्या झाडासारखं तो उभं राहून त्याचं तप करत असतो. शेवटी शंकरदेव त्यांना प्रसन्न होतात. देव शांत आवाजात त्याला म्हणतात, मी तुझ्या वैराग्यपूर्ण तपस्येने प्रसन्न झालेलो आहे. तुला काय पाहिजे आहे ते सांग. त्यावर राजा म्हणतो, अहो महादेव, आपण सगळ्या त्रैलोक्याचे स्वामी आहात. आपण मला प्रसन्न झाला आहात तर मला माझ्या यज्ञात आपण मदत करावी. ते ऐकून देव त्याला सांगतो, अरे मानवा, मी स्वतः कोणत्याही कामात मदत करत नाही, परंतु जे तप तू केलेलं आहेस ते पाहता मला वाटतंय की मी तुला मदत केली पाहिजे. पण त्यासाठी तुला एका अटीवरच मी मदत करू शकतो. राजा खुश होऊन त्याला विचारतो, बोला रुद्र,
मी काय केलं पाहिजे ते मी करीन जर तुम्ही यज्ञात मला मदत करणार असाल. माझी अट अशी आहे की तू स्वतः यज्ञात तुपाची धार लावशील आणि त्या यज्ञाच्या काळात तुझे वीर्य गळणार नाही असं ब्रह्मचर्य तू आचरशील. हिंदू योगशास्त्रात 2 प्रकारचं ब्रह्मचर्य व्रत सांगितलेलं आहे. एक देहाचं, ज्यात वीर्य न गळणं हे महत्त्वाचं असतं, आणि दुसरं आत्म्याचं, त्याच्यात शरीराचं वीर्य गळणं किंवा न गळणं याला महत्त्व नसतं. या अटीप्रमाणे देवाला राजाने दोन्हीही प्रकारची ब्रह्मचर्य पाळण्याचं बंधन घातलेलं आहे. असो, राजा त्याप्रमाणे सगळं काही करतो. 12 वर्षांनी तो राजा पुन्हा महादेवाकडे जातो. त्याला पाहून कैलासनाथ म्हणतात, मी तुझ्यावर संतुष्ट झालेलो आहे, परंतु यज्ञात केवळ ब्राह्मणच आहुती देतात, त्यामुळे मी तुला त्यात सहाय्य करू शकत नाही. परंतु एक ब्राह्मण आहे, तो तुला नक्की मदत करील. तो ऋद्विक माझाच एक हिस्सा आहे, त्याचं नाव आहे दुर्वास. तोच तुला यापुढे यज्ञात मदत करेल, म्हणून तू जा आणि पुढील तयारी कर. ते ऐकल्यानंतर तो राजा इतर तयारीला लागतो. सर्व तयारी पूर्ण झाल्यावर तो पुन्हा रुद्राला भेटतो. मी सगळी तयारी केलेली आहे, आपल्या कृपेने सर्व काही होत आहे, म्हणून मी उद्याच यज्ञाच्या कामाला सुरुवात करावी का? श्वेतकीची तयारी लक्षात घेऊन रुद्र दुर्वासाला बोलावणं धाडतो. महादेव त्यांना सांगतो, हा राजा मोठा महान आहे, त्याच्या यज्ञात तू त्यासाठी मदत करशील. त्यावर दुर्वास बोलतात, तथास्तु. दुर्वास येतात आणि तो यज्ञ संपन्न होतो. राजा सगळ्या सहाय्यक ब्राह्मणांना अपेक्षित दक्षिणा देतो. त्यानंतर दुर्वाससुद्धा आपल्या घरी जातात. सगळं काही मनासारखं झाल्यामुळे श्वेतकी राजाला ते ज्या यज्ञातून हवं होतं ते मिळतं. ब्राह्मणांना दक्षिणा मिळाल्यामुळे ते सुद्धा खुश असतात. सगळे ब्राह्मण वेदातील ऋचा गाऊन राजाची स्तुती करतात. राजाची प्रजासुद्धा समृद्ध होते. अशा रीतीने त्या राजाची यज्ञ करण्याची हौसही पूर्ण होते. यथावकाश तो महान राजा श्वेतकी मृत्यूनंतर त्याला मदत करणाऱ्या ऋद्विकांसह आणि साध्यांसह स्वर्गातच जातो. वैशंपायन पुढे सांगतात, त्या यज्ञात जे तूप अग्नीत ओतलं होतं त्यामुळे अग्नीची भूक नष्ट झाली. तो काहीच भक्षण करेनासा झाला. अग्नी फिक्कट पडला, त्याची ती चमक नष्ट झाली, त्याची शक्तीही हळूहळू कमी होत गेली. त्याची शक्ती कमी झाल्यामुळे त्याला अशक्तपणा जाणवायला लागला आणि शेवटी अग्निदेव ब्रह्मदेवाकडे गेला आणि म्हणाला, अहो ब्रह्मदेवा, त्या श्वेतकीने मला जरा जास्तच तूप खाण्यास दिलं आहे, त्यामुळे मी काहीही भक्षण करण्याच्या अवस्थेत उरलेलो नाही आहे. माझं तेज आणि क्षमता दोन्हीही कमकुवतच झाली आहेत. मला ते पुन्हा पूर्ववत करायचं आहे. ते अग्नीचं हताश होऊन गेलेले बोलणे ऐकून देव हसले आणि म्हणाले, अरे अग्नी, तू तब्बल 12 वर्ष तूप पीत होतास, त्यामुळे तुला अतिपोषणाची बाधा झालेली आहे, परंतु तू काळजी करू नकोस, तू पुन्हा पूर्ववत होशील. मी तुला त्या अतिपोषणातून मुक्त करीन. त्यासाठी वेळसुद्धा येऊन ठेपली आहे. अरे विभावस्तू, तू एकेकाळी ते भयंकर खांडवन भक्ष केलं होतंस. देवांना मदत करण्यासाठी. हे आठवतंय का तुला? ते आता पुन्हा पूर्ववत झालेलं आहे. त्यात देवांचे शत्रू, प्राणी अर्थात सर्प आणि इतर श्वापदं यांची संख्या वाढलेली आहे. ते तुला खायचे आहेत. ते केल्यामुळे तुझ्यामध्ये त्या प्राण्यांची चरबी जाईल आणि त्या तुपाचा परिणाम नाहीसा होईल. तुझी गेलेली भूक पुन्हा प्राप्त होईल. म्हणून तू आत्ताच जा आणि ते खांडवन भक्ष कर. ते ब्रह्मदेवाचं सांगणं ऐकल्यावर हुताशनी लागलीच मोठ्या जोमाने खांडववनाकडे निघाला. त्यांनी त्याची जीभ बाहेर काढली आणि वायूला मदतीला बोलवलं. खांडववन जळत आहे ते पाहून तिथे राहणाऱ्या सगळ्यांनी ती आग विझवण्याचा प्रयास केला. हजारो हत्तींनी त्यांच्या भल्या मोठ्या सोंडेंनी नदीतून पाणी आणून ती आग विझवली. रागावलेल्या नागांनी त्याच्या हजारो फण्यांनी पाणी ज्वाळांवर मारून ती विझवण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय इतर प्राण्यांनी हर प्रकारे ती आग विझवली, कारण अग्नीत पूर्वीसारखा जोर नव्हता. त्या अग्नीने पुन्हा पुन्हा आग पेटवली आणि त्या प्रत्येक वेळी ती विझवली गेली, कारण तो अग्नी अशक्त झाला होता. त्या खांडव वनातील रहिवाशांना इंद्राची साथ होती. हुताशनीत मात्र ती आग चालू ठेवण्याची शक्तीही उरलेली नव्हती. तब्बल 7 वेळा असा प्रयत्न अग्नीने केला, परंतु प्रत्येक वेळी तो स्थानिक रहिवाशांनी अयशस्वी ठरवला. अशा रीतीने
आदी पर्वातील खांडव वन दहन पर्वाचा 225वा भाग इथे संपलेला आहे. आदी पर्व भाग 226वा. खांडववन दहन पर्व पुढे चालू. वैशंपायन सांगतात की त्यानंतर हव्यावहन म्हणजे अग्नी रागावून आपल्या कर्माला दोष देत पुन्हा ब्रह्मदेवाकडे गेला. त्याला जे घडलं ते सांगितलं. मग देव म्हणाले, अहो पुण्यवान, मला एकच पर्याय दिसतोय की ज्या मार्गाने तू खांडववन अगदी इंद्रासमक्ष जाळू शकशील. आता काय सांगतोय ते नीट तू ऐक. त्या प्राचीन देवता नर आणि नारायण हल्ली माणसाच्या अवतारात पृथ्वीवर आलेले आहेत, काही पुण्यकर्म उरकण्यासाठीच. त्यांना पृथ्वीवरील लोक अर्जुन आणि वासुदेव अशा नावाने ओळखतात. हल्ली ते दोघेही त्या वनातच वस्ती करून आहेत. त्यांना विनंती कर, म्हणजे तुला ते जंगल जाळणं शक्य होईल, कारण त्यांची शक्ती तुला मिळेल आणि त्यामुळे तुझी कमी शक्तीची उणीव भरून निघेल. ते दोघंही इंद्राला अडवू शकतात, तसेच त्या वनातून त्या रहिवाशी प्राण्यांनासुद्धा तिथून पळून जाऊ देणार नाहीत. एकदा तसं झालं की तुझी शक्ती तुला पुन्हा प्राप्त होईल. त्यांना कसंही तुला मनवून घ्यावंच लागेल. ते ब्रह्माचं बोलणं ऐकल्यावर तातडीने तो अग्नी थेट अर्जुन आणि कृष्ण जिथे बसले होते तिथे आलेला असतो. ते ऐकल्यावर ते दोघेही त्यांच्याकडे काय साधन सामुग्री आहे का की ज्याच्या मदतीने ते इंद्राशी मुकाबला करू शकतील आणि त्याप्रमाणे नाग आणि पिशाच्यांना अडवू शकतील याचा अंदाज घेता अर्जुन सांगतो, हा रथ अशा कामासाठी पुरेसा नाही. माझ्याकडे जे बाण आहेत त्याने ते काम होणार नाही. तसेच जे घोडे असायला पाहिजे आहेत तेही नव्हते. जरी माझ्याकडे इंद्राला अडवणारी अनेक अस्त्र असली तरी ती आत्ता उपलब्ध नाहीत. त्यांना वापरण्यासाठी आधी सिद्ध करावी लागतात आणि मग त्याच्यात वेळ जातो. त्यासाठी फुरसदही नाही. मग कृष्ण म्हणतो, माझी सिद्धी वापरता येईल अशी साधन सामुग्रीसुद्धा इथे नाही, कारण आपण इथे युद्धाच्या तयारीने आलेलो नाही. जर ते सर्व उपलब्ध झालं तरच आम्ही तुला मदत करू शकू, असं ते दोघंही अग्नीला सांगतात. अशा रीतीने आदी पर्वातील खांडव वनदहन पर्वाचा 226वा भाग इथे संपलेला आहे. आदी पर्व भाग 227वा. खांडव वनदहन पर्व पुढे चालू. वैशंपायन पुढे सांगतात की अर्जुनाने त्याच्या अडचणीची कल्पना अग्नीला दिल्यावर अग्नी वरुणाशी बोलणी करतो आणि ठरवतो, त्याला आठवण करून देतो अदितीचा एक मुलगा जो स्वर्गाचा काही भाग सांभाळतो आणि त्याचं स्थान पृथ्वीवरील समुद्रात आहे, जो पंचमहाभूतांवर सत्ता गाजवीत आहे. वरुणाला माहीत होतं की पावकाने त्याचा विचार केला होता, म्हणून ताबडतोब त्याच्यापुढे तो हजर होतो. अग्नी त्या जलदेवतेचं स्वागत करतो. तो चौथा लोकपाल आहे. तो त्याच्या जगाच्या धन्यास बोलवतो, कृपया मला ते धनुष्य आणि बाण ज्याला गांडीव म्हणतात आणि तो रथ ज्याच्यावर हनुमानाचं चिन्ह आहे तो द्या, जो तुम्ही सोमाकडून मिळवलेला आहे. त्याच्या मदतीने पार्थ जो मला मदत करत आहे, मोठं कार्य यशस्वी करणार आहे. त्याचप्रमाणे तुमचं सुदर्शन चक्र द्या, कारण त्याने कृष्ण मला मदत करणार आहे. या तीनही गोष्टी त्वरित मला द्या, कारण तशी प्रजापतीची सुद्धा इच्छा आहे. ते ऐकून वरून पावकाला सांगतो, बरं, मी ते द्यायला तयार आहे. असं बोलून तो ते सामर्थ्यवान गांडीव आणि रथ देतो. त्या गांडीवामुळे त्याची कीर्ती दूरवर पसरणार होती. विशेष म्हणजे त्याचा नाश कोणत्याही दुसऱ्या आयुधाने होऊ शकणार नसतो. ते दोन सर्व आयुधात श्रेष्ठ होते. त्यांच्यापेक्षा जास्त कार्यक्षम आयुधच नाही. गांडीव 100,000 धनुष्यांपेक्षा जास्त कार्यक्षम होतं. त्याच्या साह्याने तो साम्राज्य मिळवू शकणार होता. त्याचं स्वरूप रंगीबेरंगी होतं. ते पाहण्यास सुंदर होतं. त्यात कोणतीही कमतरताच नव्हती. त्याची पूजा स्वर्गीय देव आणि गंधर्व करीत असत. वरुण अर्जुनाला 2 कधीही न संपणारे भाते देतो. त्यामुळे त्याला पाहिजे त्या प्रकारचे बाण तो सतत भडीमार करून मारू शकत होता. वरुण अर्जुनाला एक वेगवान रथ देतो, ज्यावर मारुतीचं चिन्ह असलेला ध्वज होता. त्या रथाला 2 घोडे जोडलेले होते. त्या रथात सर्व प्रकारची स्वर्गीय आयुध होती. त्यांचा वापर करून तो हमखास जिंकणार होता. तो रथ कोणी देव किंवा असुर नष्ट करू शकणारच नव्हता. त्याचं सौंदर्य कमालीचं होतं आणि त्याच्या चाकांचा आवाज ढगांच्या गडगडाटासारखाच येत होता. तोही मोठा होता.
जो कोणी त्याचं दर्शन घेईल तो त्या दर्शनाने खुश होऊन जाईल, असंही ते होतं. तो रथ साक्षात विश्वकर्माने मोठी तपस्या करून घडवलेला होता. त्याच्यातून तेज उत्कटतच होतं. त्यामुळे त्याकडे पाहणे डोळ्यांनी संभवच नव्हतं. ह्याच रथातून जाऊन सोमाने दानवांचा पराभव केला होता. संध्याकाळच्या मावळत्या सूर्याच्या तांबड्या किरणांना परतवणारा असा त्यातून सुंदर प्रकाश येत होता. त्याच्या ध्वजाचा दांडा सोनेरी रंगाचा आणि सरळ उंच वर जाणारा असाच होता. त्यावरील झेंड्यावर त्या प्रतापी हनुमानाचं चिन्ह होतं, ज्यांनी राम आणि लक्ष्मणाला वाचवलेलं होतं. त्या मारुतीची मुद्रा अशी होती की जणू काही तो आत्ता सगळं भस्मसात करणार आहे. त्या मुख्य ध्वजाखाली आणखीन 2 ध्वज होते. त्यावर इतर हिंस्र श्वापदांची चित्र होती. रथामध्ये अर्जुन चढतो. तो सगळी आयुधं सज्ज ठेवतो. पंजात कातडीचे मोजे घालतो, जे युद्धावर जाणारे लढवय्ये घालतात. अंगावर चिलखत नेसतो. त्या रथात तशा तयारीने तो महायोद्धा थोडासा फिरतो, जणू काही तो स्वर्गावर स्वारी करण्यासाठीच निघत आहे. अर्जुनाला अतिशय आनंद झालेला असतो की तो त्या रथातून साक्षात इंद्रावर स्वारी करणार आहे. हुताशनीला तो वंदन करतो आणि त्यानंतर मोठ्या हिमतीने तो ते गांडी उचलतो. त्याचा दोर अडकवतो आणि ते बरोबर ताणून घेतो. गांडीवाच्या टणात्काराने आसमंत दणाणून जातो. त्या आवाजाने आसमंतातील माणसं बाहेर घाबरून येतात की काय काय झालं आहे हे बघायला. एवढ्या सज्जतेने त्याचं समाधान झालं आणि तो त्या कामगिरीत जाण्यासाठी सज्ज होतो. अर्जुनाची तयारी अशा रीतीने झाल्यावर पावक कृष्णाला त्याचं सुदर्शन चक्र देतो. त्या चक्राच्या मध्यातून एक लोखंडी सळी घातलेली होती. त्या सळीवर ते चक्र स्वतःभोवती गोल फिरत होतं. ते शस्त्र माधवाचं आवडतं होतं. अशा तयारीमुळे ते दोघेही त्याच्या त्या कामासाठी जाण्यास सज्ज होतात. अहो मधू, राक्षसाला ठार मारणाऱ्या माधवा, एवढ्या तयारीमुळे तुम्ही दोघं माणसांबरोबर इतर शक्तींचा सुद्धा पराभव करू शकाल याबद्दल मला खात्री वाटते. माणसं, राक्षस, पिशाच, देव, दैत्य, नाग असे कोणीही तुमच्या पुढे आले तर तुम्ही त्याचा फडशाच पाडाल. तुझं चक्र वैर्याला मारून पुन्हा तुझ्याकडेच येईल. काही राहून जाऊ नये म्हणून की काय, वरून कृष्णाला एक गदाही देतो आणि तिचं नाव असतं कौमादिकी. ते जवळ आलेल्या दैत्यांच्या मारण्यासाठीच होतं, कारण दैत्य मोठ्या शिताफीने युद्ध करताना वेगाने अंगावर येत असतात. एवढ्या जय्यत तयारीवर खुश झालेले दोघेही वीर पावकाला बोलवतात. एवढ्या पक्क्या तयारीने आम्ही सगळ्या दैत्यांना आणि राक्षसांना ते एकत्र आले तरी हरवू शकू. तक्षकाला मदत करण्यासाठी तो इंद्र आला तरी त्यालासुद्धा आम्ही भारीच आहोत. अरे अग्नी, जेव्हा मी ऋषिकेश ह्या चक्राने लढतो तेव्हा 3ही जगातील कोणीही माझ्यापुढे उभा राहू शकणार नाही. त्यात अर्जुनाकडे तू 2 भाते आणून दिलेले आहेस, जे कधीही संपत नाहीत. मग काही चिंता करण्याचं तुला कारणच नाही. तेव्हा आता तू तुझ्या जिभा म्हणजे ज्वाळा बाहेर काढ आणि खांडववन भक्षणाचं तुझं काम सुरू कर. आम्ही तुझ्याबरोबर आहोत. वैशंपायन पुढे बोलतात की अशा रीतीने त्या अग्निदेवाला दशरथाने आणि अर्जुनाने उत्तेजन दिल्यावर तो पावक अग्नी मोठ्या उत्साहानं ते संगल जाळण्यास सुरुवात करतो. त्याच्या 7 जिभा सगळं भाजून काढत नष्ट करत होत्या. युगांताच्या वेळी जसा तो सगळं संपवतो तसंच तो सगळं खांडववन भक्षण करीत होता. त्याच्या त्या अधाशासारख्या खाण्यामुळे तिथले प्राणी भयभीत झाले होते. तो अग्नी सगळ्या बाजूंनी ते वन जाळत होता आणि त्या जळण्यामुळे ते जंगल प्रकाशमय झालेलं होतं, त्या अंधाऱ्या रात्रीसुद्धा. अशा रीतीने आदी पर्वातील खांडववन दहन पर्वाचा 227वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 228वा, खांडव दहन पर्व पुढे चालू. वैशंपायन म्हणतात की त्यानंतर ते दोघे महायोद्धे महारथी त्यांच्या रथातून त्या जंगलाच्या विरुद्ध बाजूनी स्वारी करतात. तिथून आगीपासून वाचण्यासाठी पळून जाणाऱ्या प्राण्यांचा ते नाश करू लागतात. त्या आगीपासून पळून जाणाऱ्या प्राण्यांना ते मारत होते. ते दोघेही अशा प्रकारे काम करत होते की जणू ते एकच आहेत. त्यांचे 2 रथसुद्धा एकच आहेत.
त्या आगीत असंख्य प्राणी जळून मरत होते. कोणाचं सगळं अंग जळलेलं होतं, तर कोणाचं फक्त काही अवयवच जळालेले होते. कोणी त्या प्रखर उष्णतेमुळे करपून गेले होते, तर कोणी भीतीने पळत होते. ते जोरजोराने ओरडतही होते. त्यांच्या जीवाच्या आकांताने ते सगळं जंगल भरून गेलेलं होतं. कोणी त्यांच्या लहान ज्ञानांना न सोडवल्यामुळे त्यांच्याबरोबर तिथेच एकत्रपणे मरत होते. साक्षात विध्वंस होत होता. काही जोराने त्या जाळातून बाहेर उडी मारतात आणि पुन्हा त्यात पडतात. काही जण त्या जाळात होरपळून जाताना गोल गोल फिरत होते. मेल्यानंतर त्यांचे अवयव अग्नी सावकाशपणे भक्ष्य करत होता. सगळे निरनिराळ्या प्रकारे, परंतु जळून मात्र नष्ट होत होते. त्याला अपवादच नव्हता. ते पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना अर्जुन आणि कृष्ण त्यांच्या आयुधांनी हाणून मारत होते. त्या खांडव वनात असलेले तलाव आणि विहिरी, त्यातील पाणी उकळत होतं. त्यामुळे त्यात आरामात आणि थंडाव्यात राहणारे जलचर शिजवल्यासारखे भाजून मरत होते. तिथे जळून मेलेल्या प्राण्यांचे कलेवर पाहिलं की असं वाटत होतं जणू काही अग्नीने ती विभिन्न रूपं धारण केलेली आहेत आणि तो पूर्णपणे भस्मीभूत झालेले प्राण्यांचे सांगाडे वेगवेगळ्या आकार घेऊन तिथे उभे होते. जास्त जळल्यावर ते राख होऊन खाली कोसळत होते. अर्जुनाच्या बाणांच्या भडीमारापुढे कोणताही प्राणी टिकाव धरू शकत नव्हता. आकाशात उडणारे पक्षी आगीच्या धगामुळे उडता उडताच कोसळून पडत होते. त्यांच्या कर्णकर्कश किंचाळ्या सगळीकडे ऐकू येत होत्या. त्याच आगीच्या ज्वाळांच्या वाऱ्यामुळे होणारे आवाज भर त्यात घालत होते. अर्जुनाच्या सहस्त्र बाणांमुळे मरणाऱ्या प्राण्यांचे ओरडणे प्राचीन काळी जेव्हा समुद्रमंथन झालं तेव्हा ओरडणाऱ्या माशांच्या किंचाळण्याची आठवण करत होते. ती आग इतकी मोठी झाली की त्याच्या ज्वाळा आकाशाला भिडल्या. त्यामुळे स्वर्गात राहणाऱ्या त्या देवांना त्या आगीची धास्ती वाटू लागली. स्वर्गात राहणाऱ्या ज्येष्ठ मंडळींनी त्या आगीची दखल घेतली. ती आग अशी होती की कोणी हजारो यज्ञ एकाच वेळी पृथ्वीवर करत आहे का असं त्यांना वाटायला लागलं. तो स्वर्गाचा राजा असुरांचा कर्दनकाळ इंद्रसुद्धा सावध झाला. ते विचार करू लागले की काय होतं आहे ते इथे समजलं पाहिजे. अहो इंद्र, जगाचा अंत जवळ आला आहे की काय? वैशंपायन पुढे सांगतायत. ते त्या ज्येष्ठांचं विचारणं ऐकून देव जागे झाले आणि एकमेकांना तोच प्रश्न विचारू लागले. देव आणि त्यांचा राजा, ज्याने वृत्राचा नाश केला होता, असे सगळे खाली काय होत आहे ते पाहायला लागले. खांडव वन जळत आहे का ते विचारू लागले. ती आग वेळीच नाही विझवली तर ती स्वर्गापर्यंत पोचेल आणि ते योग्य नाही, म्हणून शक्र ढगांना आदेश देतो की त्यांनी खांडव वनावर जमावं. त्याप्रमाणे काळी पाण्याची ढगं त्या आकाशात मोठ्या संख्येने एकत्र येतात आणि एकदम मुसळधार पाऊस पडायला लागतो. त्याच्या धारा दांडासारख्या जाड होत्या. त्याच्यापुढे ती आग टिकणं शक्यच नव्हतं. परंतु खाली इतकी आग होती की तिच्या उष्णतेमुळे ते पावसाचं पाणी वाफ होऊन उडून जात होतं. ते पाहून तो नमुचीला ठार मारणारा देवांचा राजा चिडला. तो जणू त्याचा अपमानच होता. त्यात त्या खांडव वनातील साप मरत असल्याचं समजल्यामुळे तो तक्षकाचा मित्र आणखीनच क्रुद्ध झाला. त्यांनी आणखीन मोठमोठे ढग आणून आणखीन जलधारा त्या खांडव वनावर धरल्या. त्यांच्या वाफांचे ढग आता खालून वर यायला लागले. तो संपूर्ण प्रदेश धूर आणि राख यांनी भरून गेलेला होता. ते पाहणं भीतीदायकच होतं. नभातून विजांचा कडकडाट आणि खाली जळणाऱ्या लाकडांचा तडतडाट असे आवाज त्या भागात सर्व नष्ट होत असल्याची खूण देत होते. त्यात अर्जुनाच्या आणि कृष्णाच्या फेऱ्या त्या जळणाऱ्या खांडववनाभोवती चालूच होत्या. अशा रीतीने आदिपर्वातील खांडववन दहन पर्वाचा 228वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 229. खांडववन दहन पर्व पुढे चालू. वैशंपायन सांगतायत की त्यानंतर विभत्सू म्हणजे अर्जुन त्याचे हमखास अस्त्र काढतो, तो पाऊस थांबवण्यासाठी. त्या अस्त्राच्या प्रभावाने तो इंद्राने जोरात सुरू केलेला मुसळधार पाऊस त्यांनी थांबवला. अर्जुनाच्या सहस्त्र बाणांनी त्या खांडववनातील आकाश अशा रीतीने भरलेलं होतं की त्या पावसाचे थेंब खाली जमिनीवर येऊ शकत नव्हते, जसं धुक्यानी वातावरण भरलेलं असतं. त्यामुळे कोणीही पशु
त्या जंगलातून बाहेर येऊ शकत नव्हते. जंगल जळत असताना त्याचा राजा तक्षक मात्र तिथे नव्हता. तो त्याच्या दुसऱ्या ठिकाणी कुरुक्षेत्री राहायला गेलेला होता. परंतु त्याचा बलाढ्य मुलगा अश्वसेन मात्र तिथे अडकलेला होता. त्याची जलसर्प आई त्याला वाचवण्यासाठी त्याला तोंडापासून गिळायला लागते. त्यानंतर शेपटापासून असं गिळीत असताना अर्जुन ते समजतो आणि एका बाणाने तिचं तोंड फाडून टाकतो. त्यामुळे ती त्यातच मरते. पण अश्वसेन मात्र वाचतो. तो सगळे इंद्र पाहतो. त्याला त्याच्या मित्राच्या कुटुंब वाचवण्याची इच्छा असते, म्हणून तो विजेचा कडकडाट सुरू करतो. फार जोरात वावटळ सुरू करतो आणि त्या झटक्यामुळे अर्जुन बेशुद्ध पडतो. त्या थोड्या क्षणात अश्वसेन स्वतःला सोडवून घेतो आणि आकाशातून पळून जातो. अर्जुनाला त्या भ्रमतंत्राची कल्पना येते आणि त्याच्यावर असा प्रयोग झाला त्याचा त्याला संताप होतो. अशा रीतीने आपली फसवणूक झाली त्याला त्याचा राग येतो आणि त्या रागात तो जो प्राणी आकाशातून पळून जाताना दिसेल त्याला तुकडे तुकडे करून मारून टाकण्याचा सपाटा लावतो. विभत्सू, स्वतः अग्नी आणि वासुदेव त्या भ्रमाच्या वापरामुळे एवढे संतापतात की ते सर्पांना शापच देतात. तो शाप असा होता की तुम्ही कधीही तुमच्या प्रयत्नात यशस्वी होणार नाही. त्यांचा संताप एवढा जबरदस्त असतो की अर्जुन त्याच्या बाणांनी सगळं आकाश भरून टाकतो. त्याचा उद्देश त्याच्या जन्मदात्यालाच म्हणजे त्या सहस्त्र अक्ष इंद्राला आव्हान देण्याचा होता. तो इंद्रावर त्याचं सर्वात जास्त प्रखर अस्त्र सोडतो. इंद्र ते पाहून आकाशात प्रचंड ढग उत्पन्न करतो. त्याच्या आकर्षणामुळे महासागराचं पाणी उंच उचललं जातं आणि त्यातूनच पाऊस कधी नाही असा भयंकर पडायला लागतो. आयुधांचा जाणकार अर्जुन वायव्य नावाचा आयुध फेकतो. त्यामुळे ती ढग त्या आकाशातून दूर होतात. त्याशिवाय इंद्राच्या कडकडाट आणि विजांचा लखलखाट आणि पर्जन्य संपुष्टात येतं. सगळीकडे वातावरण कोरडं होतं. त्यामुळे पुन्हा अग्नीला जोर येतो. जंगलात धुमसत असलेल्या कोळशांवर पडलेल्या पाण्यातून ज्वालाग्रही पदार्थ किंवा वायू उत्पन्न होतात आणि त्यामुळे पुन्हा अग्नी चेतवला जातो. थोड्याच वेळात आकाशात सूर्य पुन्हा चमकायला लागतो. नेहमीचे वारे आणि झुळकी वाहू लागतात. ते झाल्यामुळे तो अग्निदेव खुश होतो, कारण त्याला आता कोणीही अडवू शकत नसतो. जंगलात पडलेल्या जळलेल्या गोष्टींच्या निरनिराळ्या आकारात तो दिसू लागतो. तिथे मेलेल्या प्राण्यांच्या अंगातून चरबीतून तो पुन्हा चमकायला लागतो. कृष्णाने आणि अर्जुनाने ते जंगल संरक्षित केलेलं आहे असं समजल्यावर गरुडाच्या अनेक जाती ते पाहण्यासाठी स्वर्गातून खाली येतात. काही खाण्यासारखं आहे का ते पाहतात. त्यासाठी त्या जंगलाच्या आकाशावर ते घिरट्या मारू लागतात. ते येताना पाहून बिळात लपलेले असंख्य नाग त्यांचे फणे विस्फारून त्यांना आव्हान देतात आणि त्यांच्यावर त्यांचे जहाल विष पिचकारीसारखे फेकताना दिसतात. बिळातून बाहेर आलेल्या नागांवर अर्जुन त्यांच्या अग्नीच्या बाणाने वार करतो आणि त्यांना ठार मारतो. मेलेले ते साप त्या आगीत तडफडत पडतात आणि जळून जातात. त्याचवेळी लढण्याच्या इच्छेने कित्येक असुर, गंधर्व, यक्ष, नाग आपली शस्त्र घेऊन मोठमोठ्या गर्जना करत त्या दोघांवर चाल करून जातात. आकाशातून त्यांच्या मारक आयुधातून ते लोखंडी गोळे, बारीक गोळ्या, मोठे दगड, लहान पत्थर अशाने हल्ला करतात. ते पाहून चिडलेले ते दोघेही वीर उलटा हल्ला करतात. जरी तो त्या इंद्राच्या मित्रांचा हल्ला बिनचूक होता, अर्जुनाच्या बाणांमुळे ते सगळे तुटून बारीक होऊन पडत होते. अर्जुनाने त्यांना परत जाण्याचं आवाहन केलं, पण ते जे न ऐकता लढत राहिले त्यांना तो त्यांची मुंडकी उडवूनच मारून टाकतो. कृष्ण त्या अंगावर धावून येणाऱ्या दैत्य, दानव यांच्यावर त्यांच्या सुदर्शन चक्राने मारा करतो. त्यांचे तुकडे तुकडे करतो. ते पाहून ते दैत्य, दानव बेघर झाल्यासारखे यमुना नदीच्या दिशेने पळून जातात. ते पाहून शक्र त्याच्या ऐरावतावर बसून आकाशातून येतो. त्याच्या वज्रास्त्राने जे कधीही व्यर्थ जात नाही तो त्या हल्ला करतो आणि ओरडून सांगतो, हे बघा आता ते दोघे मेले. इंद्र वज्राचा उपयोग करीत आहे असं पाहिल्यावर इतर देव त्या लढाईत उतरतात. यम त्याचं मुद्गल घेऊन येतो. कुबेर त्याची काटेरी गदा घेऊन येतो. वरुण त्याचा फासा घेऊन उतरतो. स्कंद म्हणजे कार्तिकेय त्याचा लांब लचक भाला आणतो. ते येऊन एखाद्या डोंगरासारखे स्थिर उभे राहतात. अश्विन त्याचं औषधी हातात घेऊन उभे असतात. धत्री धनुष्य घेऊन, जय त्याचा सोटा आणतो.
तस्त्र रागाने एक मोठा डोंगर उचलून असतो आणि सूर्य त्याचा तेजस्वी शर घेऊन येतो. मृत्यू कुऱ्हाड आणतो. आयर्मन त्याचा काटेरी भला मोठा सोटा आणतो. त्याशिवाय पुष, भग आणि सावित्रू रागाने कृष्ण आणि जिष्णू यांच्यावर चाल त्यांच्या बाकदार तलवारीने करीत जातात. रुद्र, वसु, मरुत, विश्वदेव सध्य त्यांच्या त्यांच्या शक्तीने तिथे इंद्राला अर्जुन आणि कृष्ण यांच्या विरुद्ध मदत करण्यासाठी तयार असतात. ते दृश्य असं होतं की जसं जगाच्या अंताच्या वेळी असतं. त्यामुळे ते दोन योद्धे न थांबता तसेच त्या सगळ्या देवांवर आपल्या अस्त्राने मारा करीत राहतात. त्या सगळ्या देवांचा ते पुन्हा पुन्हा पराभव करीत असतात. तरीही ते त्यांच्यावर चाल करून येतच असतात आणि अखेरीस ते एक एक करून माघारी जातात. फक्त इंद्र तिथे उभा राहतो. स्वर्गातून ऋषी मुनी हे पाहत असतात आणि आश्चर्यही करीत असतात. त्या दोघांच्या धाडसाचं, हिमतीचं आणि शौर्याचं कौतुकही करीत असतात. अर्जुनाचं शस्त्रास्तील कसं पाहून इंद्राला आनंद होत असतो, कारण तो त्याचा जन्मदाता असतो. तो शतयज्ञी इंद्र पुन्हा दगडधोंड्यांचा मारा करतो, पण व्यर्थ. अखेरीस शक्र आपल्या मुलाला मारण्यासाठी मंदार पर्वताचा एक सुळकाच उपटून काढतो आणि त्याच्यावर जोराने फेकतो. अर्जुन त्याच्या बाणाने त्या सुळक्याचे शतशः तुकडे करतो, जे आकाशातच इतस्ततः फेकले जातात. त्या चमकणाऱ्या तुकड्यांमुळे असं दृश्य दिसतं जणू आकाशातून तारे तुटून पडत आहेत. ते जेव्हा खाली खांडववनात पडतात तेव्हा त्या खाली खांडववनात राहणारे असंख्य जीव जीवाणू मरून जातात. अशा रीतीने आदिपर्वातील खांडववन दहन पर्वाचा 229वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 230. खांडववन दहन पर्व पुढे चालू. वैशंपायन सांगतात की त्यानंतर खांडववनातील रहिवासी दानव, राक्षस, नाग, लांडगे, अस्वल, कोल्हे आणि इतर श्वापद तसेच मस्त असलेले हत्ती, वाघ, सिंह, घोडे, हरणं, रेडे असे शेकडो, त्यात पक्षी हे सगळे त्या दगडांच्या वर्षावामुळे घाबरून सैरावैरा पळू लागतात. ते पाहतात की सगळं जंगल चहूबाजूनी पेटलेलं आहे. अर्जुन आणि कृष्ण त्यांच्यावर हल्ला करण्यात तयार असलेले ते पाहतात. मग त्या भागातून जे घाबरवून टाकणारे भयंकर आवाज होत होते, त्यामुळे कित्येक प्राणी त्यांची स्वसंरक्षणाची क्षमता घालवून बसलेले असतात. ती सगळी जनावरं मोठ्या मोठ्यांना आकांत करू लागतात. आगीचा कडकडाट आणि हे ओरडणं ह्यामुळे जो गोंधळ उडालेला असतो त्याचं वर्णन काय करावं. सावळ्या वर्णाचा केशव त्याचं चक्र मोठं करून त्या घाबरलेल्या प्राण्यांवर फेकतो. ते चक्र त्या आधीच घाबरलेल्या प्राण्यांचे शतशः तुकडे करून टाकतं. ते तुकडे अग्नीच्या मुखात पडत होते. कृष्णाच्या चक्रामुळे फाटलेले राक्षस चिंदभिंद झाल्यासारखे ढगांसारखे वाटत होते. वृष्णी साक्षात यमासारखा तिथे फिरत होता. त्यांनी असंख्य पिशाच, पक्षी, नाग आणि इतर प्रजाती मारलेल्या होते. तो पुन्हा पुन्हा ते त्याचं विध्वंसक चक्र फेकून मारतच होता. आणखीन प्राण्यांना आणि प्रत्येक वेळी तो हत्या करून परत त्याच्याकडे ते परतत असे. नाग, राक्षस, पिशाच्यांची हत्या करताना त्याचा चेहरा भयंकर वाटत होता. कोणीही देव त्या दोघांना हरवू शकणारेच नव्हते. जेव्हा देवांना समजून चुकलं की ते खांडववन वाचवू शकणार नाही, तसे ते परत फिरले त्या जंगलाला तसंच जळत ठेवून. इंद्र ते पाहून जणू काय ते दोघं एखादी परीक्षा उत्तीर्ण झाले असावेत अशा प्रकारे हर्षाने फुलून गेला. त्याच वेळी त्याला एक अनाहूत आवाज ऐकू येतो. तो बोलतो, तुझा मित्र तक्षक त्यातून सुटला आहे, कारण ते घडण्याआधी तो त्याच्या दुसऱ्या घरी कुरुक्षेत्री गेलेला आहे. अरे वसवा, ते दोघे अर्जुन आणि कृष्ण अजिंक्य आहेत. अरे, ते कोण आहेत ते तुला माहीत नाही आहे का? ते अतिप्राचीन आधीच्या स्वर्गातील आहेत, नर आणि नारायण. ते दोघेही ऋषी कोणालाही हरवता येणार नाहीत असेच आहेत. त्यांची सन्मानपूर्वक पूजा देवांनी, यक्षांनी, गंधर्वांनी, माणसांनी, किन्नरांनी, नागांनी आणि राक्षसांनी करायला पाहिजे. म्हणून तू सर्व देवांना घेऊन ते कर. खांडववन नष्ट होणं विधिलिखित होतं आणि तसं झालं त्याबद्दल विचार करूच नकोस. जे घडलंय ते विधिलिखितच होतं असं समजल्यावर त्याचा राग आणि द्वेष दोन्ही ओसरलं. त्याच्या सगळ्या देवलोकांच्या सैन्याला घेऊन तो त्यांच्याकडून निघून जातो.
तसंच कृष्ण पाहतो की लढाई संपली आहे. तो एक मोठी आरोळी ठोकतो जिंकल्याची आणि त्या दोघा वीरांना आनंदच झालेला असतो. अर्जुन मात्र अजूनही आणखीनही काही पळणारे प्राणी मारत असतो. कोणाही प्राण्याची तिथे लढण्याची हिंमतच दिसत नव्हती. अर्जुनाचे भाते बाणाने सतत भरत होते आणि तो ते बाण मारतच होता. तिथे मरून पडलेले सगळे प्राणी आता तो अग्नी निर्धास्तपणे भक्षण करत होता. जे जगले होते ते दुःखाने रडत होते. त्यांना वाचवणारं कोणीही नव्हतं. ह्या घटनेमुळे गंगेत राहणारे मासे, विंध्याद्रीत राहणारे प्राणी अस्वस्थ झाले होते. त्यांच्या त्या रुद्र रूपाकडे कोणीही पाहू शकत नव्हते. जे राक्षस, जे दानव आणि नाग त्याच्यावर हल्ला करून गेले होते त्यांना तो चक्राने ठार करतो. त्या वेगवान चक्रामुळे त्याच्या शरीराचे असंख्य तुकडे तुकडे होत होते. भरपूर मांस, चरबी, रक्त, हाडं खायला मिळाल्यामुळे तो संतुष्ट झालेला अग्नी त्याच्या जिभा उंच आकाशात लवलवत आपला आनंद दाखवत असतो. त्या प्रसंगी ते पाहतात की तक्षकाच्या घरातून एक असुर ज्याचं नाव माया होतं तो त्या आगीतून पळून जात होता. ते पाहताच कृष्ण आणि अग्नी त्याच्या मागे लागतात. माया अर्जुनाला विनंती करतो, कृपया मला वाचव, मी माया आहे. ते ऐकून जिष्णू त्याला आश्वासन देतो की घाबरू नकोस, तो दशरथ आहे, तो तुला मारणार नाही. कारण त्याला माहीत आहे की तू मामुचीचा भाऊ आहेस. अग्निसुद्धा तुला स्पर्श करणार नाही. कृष्ण आणि अर्जुनाच्या मदतीने अग्नी सगळं खांडवन जाळून टाकतो. फक्त 6 जण वाचतात. त्यात अश्वसेन, माया आणि 4 सारंग जातीचे पक्षी तेवढे वाचतात. अशा रीतीने आदी पर्वातील खांडवन पर्वाचा 230वा भाग इथे संपलेला आहे.